तरी असा एक उल्लेख केला तो दुर्गाबाईंचा. दुर्गाबाई भागवत असं म्हणाल्या की लोकसाहित्यामध्ये जे काही असतं ते सगळंच काही चांगलं नसतं, खूपसं टाकाऊ असतं. पण हे टाकाऊ काय असतं याच्याबद्दल मात्र दुर्गाबाईंनी कुठं काही लिहून ठेवलेलं आपल्याला आढळत नाही. पण टाकाऊ असतं. रंजनपर लोककलांचा विचार करत असताना रंजनपर लोककला सादर करणाऱ्या लोकांच्याकडे कलावंत जे असतात त्यांच्या जीवनाचा विचार करीत असताना, त्यांच्या कलेचा विचार करीत असताना त्यात काही टाकाऊ आहे का, हिडीस अशा स्वरूपाचं काही आहे का त्याच्यामध्ये, याच्याकडे सामाजिक भूमिकेतून पाहायला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले हे आमचे ज्येष्ठ स्नेही. त्यांनी एक आठवण सांगितली होती मला त्यांची. एकदा ते लक्ष्मीकांत तांबोळे यांना भेटायला गेले. लक्ष्मीकांत तांबोळे हे महत्त्वाचे मराठीतले कवी आहेत, कादंबरीकार आहेत आणि ते मराठवाड्यातले आहेत. कोत्तापल्लेंचे जवळचे मित्र होते. ते भेटायला गेले त्यांना. तांबोळी स्नानगृहामध्ये गेलेले होते. अंघोळ करून शुचिर्भूत होऊन ते आले आणि कोत्तापल्ल्यांना म्हणाले, अरे फिरायला गेलो होतो, येताना एका भंग्याच्या बाईची माझी टक्कर झाली आणि तिच्या डोक्यावर जो मैला होता तो मैला माझ्या अंगावर पडला. म्हणून मी तडक स्नानगृहामध्ये गेलो, स्वच्छ अंघोळ केली, आत्ता मला बरं वाटतंय. पण गंमत अशी आहे, त्या बाईला मात्र अजिबात वाईट वाटत नाही. ती बाई म्हणते, हा आमचा खजिना आहे. डोक्यावर जे तिने घेतलेलं होतं तो आमचा खजिना आहे असं ती म्हणते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं, जे गुलाम लोक असतात ना त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते आपोआपच त्या गुलामीच्या विरोधात उभं राहतील. आमच्या लोककलावंतांना, आमच्या सगळ्या या शूद्रातिशूद्रांना आजपर्यंत गुलामीची जाणीवच झालेली नाही. त्यामुळं संघर्ष करण्यासाठी ते उभे राहू शकलेले नाहीत. एकदा केरळच्या कोची विद्यापीठामध्ये मी गेलो होतो. सोबत माझ्या प्रकाश खांडगे होते.